हाय एव्हरीबडी. तर आतापर्यंत आपलं फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन पर्यंत झालं. त्याच्यानंतर आता आपण बघतोय सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, व्हेरिएबल सेपरेबल मेथड, होमोजिनियस अँड लास्ट होता तो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. तर बघूया आपण द जनरल सोल्युशन ऑफ, व्हॉट इज द सोल्युशन? द जनरल सोल्युशन ऑफ एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2. याचा आपल्याला जनरल, आता जनरल मध्ये काय आहे की तुम्हाला बघितलं 3 पद्धतीने आहेत. मग व्हेरिएबल सेपरेबल आहे. मग आता इथं काय करायचं, हा एक्स स्क्वेअर डी वाय इज इक्वल टू 2 डी एक्स. एक्स स्क्वेअर इकडे आला पाहिजे आणि 1/2 डी वाय इज इक्वल टू 1/x स्क्वेअर डी एक्स झाला. म्हणजे हाफ. आता इंटिग्रेट करायचं आहे याला. इंटिग्रेट केलं तर हाफ इंटू वाय येणार. हाफ इंटू वाय इज इक्वल टू इथं मायनस 1/x प्लस सी येणार. ऑप्शन्स मध्ये बघूया y इज इक्वल टू सी प्लस 2/x. y इज इक्वल टू 2 प्लस सी. y इज इक्वल टू च्या फॉर्म मध्ये आहे. मग आपण काय करूया, हा जर c1 कन्सिडर केला तर 2 ने मल्टिप्लाय करा. y इज इक्वल टू मायनस 2/x प्लस 2c1, दॅट इज नथिंग बट मायनस 2/x प्लस सी. y इज इक्वल टू मायनस 2/x प्लस सी और c मायनस 2/x. c minus 2/x. y second, b is the correct option here. y is equal to c minus 2/x. The solution of the differential equation, the solution of the differential equation dy by dx, dy by dx is equal to x square plus sin of 3x is the solution. हवा आहे, हा x आहे. dy is equal to x square plus sin of 3x dx होईल. इंटिग्रेट केला तर हा y is equal to होईल x square चा x cube by 3 sin of 3x का इंटिग्रेशन है माइनस cos of 3x upon 3 plus c होईल. The answer y is equal to x cube by 3 minus cos of 3x by 3 plus c is nothing but the b correct option here. एवढे सिंपल असतं. फक्त इंटिग्रेशन तुम्हाला येणं गरजेचं आहे, व्हेरिएबल सेपरेबल करणं गरजेचं आहे. या पद्धतीने तुम्हाला जर जमलं तर काय प्रॉब्लेमच नाही आहे. कॅल्क्युलस हा पार्ट खूप सोपा आहे, बट यू हॅव टू नो दी फॉर्म्युले. ओके, नेक्स्ट आहे द सोल्युशन ऑफ dy by dx is equal to x log x. तर x log x आहे, dy is equal to x into log x असं होईल. करेक्ट. इंटिग्रेशन y is equal to first log x into derivative second, first into integration of second minus whole integration of derivative of first into integration of second dx means y is equal to log x plus c is there, x square by 2 minus x चा काय होईल, x square by 2 but x square by 4 will because 2 is there plus c. This is your final answer. y is equal to x square log x, x square by 2 log x, x square by 2 log x and plus x square by 4, x square by 2 log x minus x square by 4. D is the correct option here. Okay, then the solution of dy by dx is equal to x plus y bracket square. आता हा कोणता आला, कन्वर्ट करावा लागेल आपल्याला. मग त्यासाठी काय करायचं, कन्सिडर करावा लागेल. आपण मागे बघितलं होतं x प्लस वाय इज इक्वल टू v कन्सिडर केला तर येतो फर्स्ट dy by dx is equal to dv by dx and dy by dx is nothing but here dv by dx minus 1. Now LHS will be dv by dx minus 1 is equal to v square and dv by dx is equal to v square plus 1. 1 upon 1 plus v square dv is equal to dx. Integrating on both sides, 1 upon 1 plus v square म्हणजे 1 upon 1 plus x plus tan inverse of x असतो. tan inverse of v is equal to x plus c. मग tan inverse of v कोण आहे, v कोण आहे, tan inverse of v कोण आहे तर ना x plus y. tan inverse of x plus y is equal to x plus v, x plus c. tan inverse of x plus y tan x plus c, x plus y plus tan x plus c.
जंप केला मी एकदम पुढच्या याच्यावरती. टॅन इनवर्स ऑफ व्ही इज इक्वल टू, त्यांच्या आन्सरनुसार जावं लागेल आपल्याला. टॅन इनवर्स ऑफ व्ही इज इक्वल टू एक्स प्लस सी. त्यांनी असं केलं की टॅन इनवर्स ऑफ चा टॅन इकडे घेतलाय, टॅन ऑफ एक्स प्लस सी च्या फॉर्म मध्ये दिलाय आणि इथं व्ही इज इक्वल टू असं केलंय. बरोबर, म्हणजेच काय केलंय त्यांनी एक्स प्लस वाय मायनस टॅन ऑफ एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 अशा पद्धतीने तयार केलं. कारण त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, एक्स प्लस वाय प्लस टॅन एक्स प्लस सी इक्वल टू 0, एक्स मायनस वाय प्लस टॅन एक्स प्लस सी इक्वल टू 0, एक्स प्लस वाय मायनस टॅन एक्स प्लस सी इक्वल टू 0. सी इज द करेक्ट ऑप्शन हियर. नाउ आपण बघूया एक पुढे. म्हणजे तुम्हाला जे उत्तर दिले त्याच्या अनुषंगाने परत तयार करावं लागेल. हे काही चुकीचं नाही आहे, पण हा इकडे गेला, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी होईल, एवढंच होईल. एक्स प्लस वाय मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी सॉरी इज इक्वल टू 0 एवढंच होईल, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर द सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन dy by dx इज इक्वल टू a into e raised to bx plus c into cos of mx is डिफरेंशियल इक्वेशन विचारलं. x च आहे, dy is equal to a into e raised to bx plus c into cos of mx dx. Difference integrating on both sides. y is equal to a into e raised to bx upon b होणार plus cos चा इंटिग्रेशन साइन c into sin of mx upon m plus c एक्सक्यूज मी. तर a upon b e raised to bx कोण आहे का बघा, y is equal to a upon b e raised to x plus c upon m sin mx plus c. हे इज द करेक्ट ऑप्शन हियर. इथं c असल्यामुळे याला k कन्सिडर करू शकताय कॉन्स्टंट. त्याच्यानंतर तुम्हाला आहे क्वेश्चन 17, द सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आता सोल्युशनच आहेत मोस्टली सगळीकडे. dy by dx is equal to sec x in bracket sec x plus tan x. झालं. dy is equal to integration of sec x sec into sec square x plus sec x tan x dx. y is equal to sec square चा tan x plus sec x tan x चा sec x plus c. y is equal to sec x plus tan x plus c. Correct. A is the correct option here. The solution dy by dx dy is equal to this is nothing but formula you have to know. E raised to x f of x plus f dash of x is nothing but e raised to x f of x. There's the answer is e raised to x of sin x plus c. Y is equal to e raised to x sin x plus c. C is the correct option here. 18 number, the solution of the differential equation dy by dx is equal to e raised to x plus cos x plus x plus tan x. परत dx इकडे होईल, dy is equal to मग इंटिग्रेट करा e raised to x plus cos x plus x plus tan x dx. Separate integration e raised to x plus sin x plus x square by 2 plus tan x log of cos x or sec x. इथे काय दिलं त्याच्यानुसार मायनस लॉग ऑफ cos x होतो, लॉग ऑफ sec x होईल. e raised to x कुठे आहे बघा, आहे, प्लस sin x आहे दोन ठिकाणी आहे, प्लस x square by 2 आहे दोन ठिकाणी, मायनस लॉग ऑफ cos असेल तर ठीक आहे, नसेल तर प्लस लॉग ऑफ sec x होईल. आणि असा आहे तो सेकंड नंबरचा. क्लियर. त्याच्यानंतर द सोल्युशन ऑफ 1 plus x square dy by dx is equal to 1. 1 plus x square dy by dx is equal to 1. आता काय करावं लागेल इथं, इथे काय करावं लागेल, dy by dx
इज इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. मग dx तिकडे घ्या. dy इज इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx. इंटिग्रेटिंग केला तर काय झाला, हा y इज इक्वल टू हा tan इनवर्स ऑफ x होतो प्लस c. y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस c झालं. D इज द करेक्ट ऑप्शन हियर. dy by dx plus dy by dx plus 1/√1 minus x square is equal to 0 आहे. मग आता काय करणार, dy by dx is equal to minus 1/√1 minus x square. मग dy is equal to म्हणजे इंटिग्रेट केला तर इंटिग्रेशन ऑफ minus 1/√1 minus x square dx and this is nothing but cos ना. मग y is equal to cos inverse of x plus c or minus sin inverse of x plus c whatever. म्हणजे काय येणार, y plus sin inverse of x plus c पण होऊ शकतो. साइन इनवर्सच्या फॉर्म मध्ये म्हणजे हा कोण आहे, एक तर y इज इक्वल टू मायनस साइन इनवर्स ऑफ x प्लस सी, y प्लस साइन इनवर्स ऑफ x प्लस सी झाला. ए 21st ए करेक्ट ऑप्शन. That is differential solution. The differential equation is the solution of the differential equation is dy by dx plus sin square y equal to 0. म्हणजे dy by dx is equal to minus sin square y. मग dy is equal to इकडे येणार 1/sin square that is equal to cosec square x. Cosec square y dy is equal to minus dx. This will be cosec square 1/cosec square 1/sin square that is equal to cosec square. हा मायनस त्यालाच ठेवला तर आणखी बरं पडतं. म्हणजे काय होतं, cot x आहे, cot y म्हणू आपण इथे. cot y is equal to x plus c. cot y is equal to x plus c. म्हणजे x is equal to cot y plus c. We can write down x is equal to cot y plus c. Next आहे the solution of the differential equation dy by dx 1 plus x square upon x. dy by dx plus 1 plus x square upon x is equal to 0. बरं ट्रान्सफर करा. dy by dx is equal to minus 1 plus x square by x. याला इकडे न्या. dy is equal to minus 1 plus x square by x dx. आता काय होतं का, dy मायनस बाहेर राहू दे 1 upon x dx plus x dx. काय केलं आपण, हा x सेपरेट दिला. आता काय होतं, y इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 upon x dx काय झाला, log of x झाला, log x प्लस x स्क्वेअर बाय 2 प्लस बघा होऊया 23rd ला y प्लस log x मायनसचा इकडे प्लस log x मायनसचा परत प्लस x स्क्वेअर म्हणजे y प्लस log x प्लस x स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू c असं होऊ शकतो. and that correct option is B correct option. Next आहे 1 plus x square dy by dx is equal to x. 1 plus x square dy by dx is equal to x. आता थोडंसं उलट होतं. dy by dx is equal to x upon 1 plus x square. कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे हे तुम्हाला मी सांगितलंय. म्हणजे तुम्हाला काय होईल, आता बघा मी काय केला, dx इकडे द्यायचा देऊन टाकला, पण त्याला मी ऍडजस्टमेंट केलं 2 आणि 2 ची. 2 ने मल्टिप्लाय केला, 2 ने डिवाइड केला. वाय, बिकॉज वी नो दॅट याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे म्हणजे f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x हाफ लॉग ऑफ 1 प्लस x स्क्वेअर प्लस c. मग तुम्ही बघितला तर अशा पद्धतीने स्क्वेअर रूट मध्ये पण येऊ शकतो. तर त्याचा आन्सर आहे y इज इक्वल टू half log of 1 plus x square plus c. C is the correct option here. dy by dx is equal to y by x raised to 1 by 3. dy by dx is equal to y by x raised to 1 by 3.
dy by dx इज इक्वल टू y रेज टू 1/3 अपॉन x रेज टू 1/3. त्याची आपल्याला सेपरेट करता येणार. म्हणजे काय झालं 1 अपॉन y रेज टू 1/3 dy इज इक्वल टू 1 अपॉन x रेज टू 1/3 dx. y रेज टू मायनस 1/3 dy इज इक्वल टू x रेज टू मायनस 1/3 dx. इथे काय होतं इंटिग्रेटिंग केल्यानंतर y raised to minus 1/3 plus 1 plus 3 2/3 upon 2/3 3/2 is equal to 3/2 y raised to 2/2 plus c. हा कॅन्सल होतो, c तसाच येतो. म्हणजे आन्सर काय आला y raised to 2/3 minus x raised to 2/3 y raised to 2/3 minus x raised to 2/3 is equal to c. क्लियर. म्हणजे ह्याला हा काढून दिला काय आणि हे केला काय, आपण 3/2 c घेऊ शकतो. वॉट एव्हर c1 केला तर याला 3/2 ने डिवाइड केला तर आन्सर काय y raised to 2/3 minus x raised to 2/3 is equal to c. The solution of the differential equation 1 plus x 1 plus y square. One plus x 1 plus y square. dy by dx is equal to 1 plus x 1 plus y square. 1 plus y square इकडे आला आणि 1 plus x आहे तसाच. इंटिग्रेटिंग बोथ साइड्स 1 upon 1 plus y square tan inverse of y is equal to x plus x square by 2 plus c. बघा y is equal to च्या फॉर्म मध्ये लिहिला आहे. y is equal to च्या फॉर्म मध्ये लिहिलं तर y is equal to tan inverse of x plus x square by 2 plus c च्या फॉर्म मध्ये येणार. tan inverse चा tan होणार फक्त. y is equal to tan of x square by 2 plus x plus c. Last D is the correct option here. त्याच्यानंतर आहे x log x घेतलाय, x plus y by x square घेतला. dy by dx plus y by x is equal to x cube minus 3. dy by dx plus y by x is equal to x cube minus 3. पटकन क्वेश्चनचा आन्सर कडे बघितलं ना की लक्षात येतं तुम्हाला काय करायचं आहे. ऑप्शन्स बघा तुम्ही, ऑप्शन्स बघितले की तुम्हाला काय करायचं आहे लक्षात येतं. आता काय करायचं आपल्याला dy by dx च्या फॉर्म मध्ये dy by dx is equal to x cube minus 3 minus y upon x. Put y upon x is equal to v. मग काय होईल म्हणजे y is equal to xv. dy by dx is equal to first into derivative of second plus second into derivative of first. म्हणजे काय झाला v plus x dv by dx is equal to x cube minus 3 minus v. y upon x is equal to v ना, v इकडे आला बरोबर. हा प्लस हा मायनस 2v plus x dv by dx is equal to x cube minus x dv by dx is equal to x cube minus 3 minus 2v. x dv by dx आन्सर्स मध्ये काय दिला आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर ऑफ, ओ सॉरी क्वेश्चन वाचला पाहिजे नीट. इंटिग्रेटिंग फॅक्टर ऑफ विचारले. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर dy by dx plus py is equal to q. p कोण आहे 1 upon x आहे. e raised to integrating factor is equal to e raised to integration of p dx. e raised to integration of p कोण आहे 1 upon x dx आणि 1 upon x dx is nothing but log x. e raised to log x म्हणजेच कोण आहे
एक्स, मग त्यांच्या आन्सर्स मध्ये काय आहे, एक्स लॉग एक्स मायनस एक्स आणि ई रेस टू एक्स, म्हणजे एक्स इज द करेक्ट ऑप्शन. लक्षात घ्या, इंटिग्रेटिंग फॅक्टर विचारलाय, आपण सोल्युशन विचारलेलंच नाही. द सोल्युशन ऑफ आता विचारला dy बाय dx प्लस y बाय 3 इक्वल टू 1. dy बाय dx इज इक्वल टू 1 मायनस y बाय 3, 3 मायनस y बाय 3 dy बाय dx. तिकडे घ्या, 3/3 मायनस y dy इज इक्वल टू dx. काय होईल, 3 कॉमन, लॉग ऑफ 3 मायनस y मायनस 1 इज इक्वल टू x प्लस c. आन्सर काय, x प्लस 3 लॉग ऑफ, म्हणजे त्यांनी दिलंय y इज इक्वल टू 3 प्लस, आता काय हा गेला तर e रेस टू x प्लस c, c इंटू e रेस टू, आन्सर्स मध्ये दिलाय y इज इक्वल टू झाला हा आताच, कुठल्या फॉर्म मध्ये येतो हा, आपण उड्या मारत निघालोय. इथून पुढे लिनियर इक्वेशन्स आले बघा. dy हा कुठल्या फॉर्म मध्ये बसला बघा, dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q, p इज इक्वल टू 1/3 and q is equal to 1. Integrating factor is equal to e raised to integration of p dx, e raised to 1/3 dx, e raised to 1/3 x, if y into if कोण e raised to 1/3 x is equal to integrating factor of q कोण आहे 1 into if integrating factor 1/3 into x dx plus c, e raised to 1/3 चा 3 into e raised to 1/3 into x plus c, y into e raised to 1/3 x. मग काय झालं, y is equal to 3 into 3 plus c into e raised to minus 1/3 x. ऑप्शन्स मध्ये बघूया, y is equal to 3 plus c into e raised to minus x by 3 minus x by 3. काय कोणता आहे ऑप्शन, y is equal to 3 plus c into e raised to minus x by 3. This is the B correct option. Next, the solution of the differential equation dy by dx plus y is equal to 1. dy by dx plus y is equal to 1. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये निघालो आपण. आता परत हा dy by dx plus py is equal to q च्या फॉर्म मध्ये आला. मग आता असा आला असेल तर p is equal to 1, q is equal to 1. Integrating factor is equal to e raised to integration of p dx which is equal to e raised to integration of 1 dx which is equal to e raised to x. Y into integrating factor is equal to integration of q into integrating factor dx plus c. Y into e raised to x, q1 into e raised to x dx plus c. परत e raised to x आला, y into e raised to x plus c. This guy y is equal to 1 plus c into e raised to minus x. Y is equal to 1 plus c into e raised to minus x. Y is equal to 1 plus c into e raised to minus x. A is the correct option. Similarly, dy by dx plus y upon x is equal to x square. P is equal to 1 upon x, q is equal to x square. इथं काय होणार, इथं तर y into integrating factor x is equal to integration of q कोण आहे x square into if x dx. x raised to q होणार, x raised to 4/4 plus c होईल yx. ठीक आहे, म्हणजे आन्सर काय येणार आहे, y च्या फॉर्म मध्ये दिला असेल तर इथे दिला x डायरेक्ट.
एक्स वाय इज इक्वल टू एक्स रेज टू 4/4 प्लस सी. 4 ने मल्टिप्लाय केला तर 4xy इज इक्वल टू एक्स रेज टू 4 प्लस हा जर c1 असेल तर 4 ने मल्टिप्लाय केला तर c होईल. 4xy प्लस एक्स रेज टू 4 प्लस c. 33 आहे dy बाय dx x dy बाय dx. x dy बाय dx प्लस 3y इज इक्वल टू x. x ने डिवाइड करायला लागेल dy बाय dx प्लस 3y अपॉन x इज इक्वल टू 1. p इज इक्वल टू 3/x, q इज इक्वल टू 1. इंटिग्रेटिंग फॅक्टर e रेज टू इंटिग्रेशन ऑफ 3/x dx म्हणजेच काय e रेज टू 3 log x which is equal to x cube होईल x cube आला. मग y into integrating factor x cube is equal to integration of q into integrating factor dx plus c. y into x cube x raised to 4/4 plus c1 म्हणा. म्हणजेच काय त्याच्या अनुषंगाने आपल्याला उत्तर देता येतं. x cube y plus x raised to 4 म्हणजे x cube y is equal to x raised to 4 plus c. तसा दिलाय तर बी इज द करेक्ट ऑप्शन. आता 4 एक्झाम्पल्स आहेत त्याच्यानुसार आपल्याला बघता येईल. परत तेच आहे dy बाय dx प्लस y अपॉन एक्स साइन एक्स. बरोबर सेम परत इंटिग्रेटिंग फॅक्टर 1 अपॉन एक्सचा लॉग एक्स असतो म्हणजे एक्स येणार एक्स आला. मग if y इंटू एक्स इज इक्वल टू एक्स वाय कुठं दिसतो का बघायचा नसेल तर आपल्याला परत करावं लागेल. क्यू साइन एक्स आहे. क्यू काय आहे साइन एक्स. इंटिग्रेशन ऑफ एक्स साइन एक्स प्लस इंटिग्रेशन एक्स वाय इज इक्वल टू LIATE फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड माइनस होल इंटिग्रेशन ऑफ डेरिवेटिव ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड माइनस कॉस एक्स प्लस सी. परत माइनस एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स प्लस सी एक्स वाय. इथे इकडे घेतला तर काय होणार आहे हा एक्स कॉमन कॉस एक्स प्लस वाय इन ब्रॅकेट वाय प्लस कॉस एक्स. बरोबर आहे की एक्स इन ब्रॅकेट वाय प्लस कॉस. इकडे आला तर एक्स इन ब्रॅकेट वाय प्लस कॉस एक्स इज इक्वल टू साइन एक्स प्लस सी. दिस इज युअर फायनल आन्सर. नेक्स्ट x in bracket y plus cos x sin x plus c. A is the correct option. The solution of the differential equation dy by dx plus y is equal to cos x. dy by dx plus y is equal to cos x. dy by dx plus y is equal to cos x. Again p is equal to 1, q is equal to cos x. A raised to integration of 1 dx is equal to x. A raised to x. Y into if is equal to integration factor of q cos x into e raised to x dx. xy is equal to first into integration of second minus whole derivative of first cos x minus sin x to integration of second. Next cos x into e raised to x plus first derivative second minus whole integration of derivative of first to integration of second dx. xy होता हा plus 2 times of xy झाला sin x plus cos x e raised to x प्लस c. असा कुठे येतो 2xy आहे टू x. या पद्धतीने पुढे तुम्हाला करावं लागेल e raised to x by 2 हा घेऊन असा
y इंटू ई रेस टू एक्स. इथं कोण आहे एक्स वाय नाही येतं हा ई रेस टू एक्स आहे. तर हा ई रेस टू एक्स. डिवायडिंग थ्रू केला तर ई रेस टू मायनस एक्स होईल. म्हणजे काय होईल वाय इज इक्वल टू हाफ साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस सी इंटू ई रेस टू मायनस एक्स होईल. हा सी इंटू ई रेस टू मायनस एक्स. सेम तसंच आहे कॉस एक्स डी एक्स प्लस वाय साइन एक्स इज इक्वल टू 1. कॉस एक्स डी एक्स कॉस एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय साइन एक्स इज इक्वल टू 1. कॉस एक्सने डिवाइड करा आपल्याला सुट्टा पाहिजे डी वाय बाय डी एक्स प्लस वाय साइन अपॉन कॉस टॅन वाय इज इक्वल टू 1 अपॉन कॉस दॅट इज सेक एक्स. आता काय होणार हा ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ tan x into y आहे tan x e raised to tan x e raised to sec square x dx. लॉग ऑफ sec x म्हटला सगळ्यात सोपं काय होतं लॉग ऑफ sec x आन्सर येतं sec x. मग y into sec x इज इक्वल इंटिग्रेशन ऑफ q कोण आहे sec x आहे sec into sec square x dx tan x plus c. y into sec x is equal to tan x plus c. y into sec x is equal to tan x plus c is the correct option. आणि लास्ट येतो तो म्हणजे यातला the solution of the differential equation dy by dx plus y cot x is equal to cos x. dy by dx is equal to plus y cot x is equal to 2 times of cos x. p is equal to cot x e raised to integration of p dx. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय होणार log of sin x इंटिग्रेशन cot चा म्हणजे आन्सर काय आला sin x आला. इंटिग्रेटिंग फॅक्टर तुमची sin x आहे. पुन्हा मग फॉर्म्युल्यामध्ये टाकला y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर y इंटू sin x इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q कोण आहे 2 cos x इंटू साइन एक्स म्हणजे 2 sin x cos x dx प्लस c sin 2x आहे. काय होणार उत्तराच्या अनुषंगाने जर sin 2x चा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मायनस cos 2x अपॉन 2 प्लस y sin x झालं. ज्यांना पाहिजे त्या पद्धतीने घ्यायचा y sin x प्लस cos 2x आहे 2 ने मल्टिप्लाय केला तर हा 2y sin x प्लस cos 2x इज इक्वल टू c. c1 चा 2 टाइम्स ऑफ c1 c होईल म्हणजे 2y sin x प्लस cos 2x इज इक्वल टू c. d इज द करेक्ट आन्सर. या पद्धतीनं इथं ॲक्च्युअल जर बघायला गेलं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामला याच्यामधले काहीच एक्झाम्पल्स पडले होते डिफरन्शियल इक्वेशनमध्ये. इंटिग्रेशन ह्याच्यामध्ये नाही आहेत म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये फारसे पडलेलेच नाही आहेत. डिग्री आणि ऑर्डर विचारलंय. डिग्री आणि ऑर्डर तुम्हाला 2016 2008ला पडलेला आहे 2005ला पडलेला आहे 2007ला सोल्युशन विचारलंय. त्याच्यानंतर 2009ला फॉर्मेशन आहे 2004ला फॉर्मेशन आहे. सिम्पल आहे तुमच्या बुकमध्येच एक्झाम्पल्स आहेत. सिमिलरली बुकमधलाच डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं आहे परत 2008ला पडलेला. त्याच्यानंतर 2016ला परत पडला आहे इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ सर्कल्स. ते तुम्हाला लक्षातच ठेवायचं भरपूर त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर 2004ला सोल्युशन पडलेलं आहे 2006ला पण सोल्युशन विचारलं आहे 2010ला विचारलेलं आहे 2004ला पण सोल्युशन आहे 2008ला परत सोल्युशन आहे 2013ला पर्टिक्युलर सोल्युशन विचारलं आहे 2016ला पर्टिक्युलर सोल्युशन विचारलं आहे 2009ला जनरल सोल्युशन विचारलं आहे 2016ला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन वरती विचारलं आहे. त्याच्यानंतर मग अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आहेत. प्लीज 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 तुम्ही तुमच्याकडे दिलेले कॉलेजला दिलेलं बुक आहे ते पुन्हा सॉल्व करा. अशा हे मेथड्स आहेत सिम्पल मेथड्स आहेत
तरी समजलं नाही समजलं असेल, कॉलेजमध्ये शिकवलं असेल त्यावेळी समजलं असेल, तर पुन्हा पुन्हा करा. आन्सर्सकडे बघा, आन्सरच्या अनुषंगाने ठरवा काय करायचं आहे. पटकन आन्सर येते, कारण तुम्हाला सॉल्व्ह करत असतानाच इथं मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिले, पण ऑप्शन ज्यावेळी बघताय त्यावेळी तुमच्या लक्षात येतं हां हे 2 आहेत, बाकीच्यांमध्ये काहीतरी वेगळं दिसतंय, पटकन ते ऑप्शन टिक करायचं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता जास्तीत जास्त कामाला लागा. आपल्या इकडे CET क्रॅश कोर्सचा सिलेबस कंप्लीट होतोय, तर तुम्हाला काही अडचण आली तर पर्सनली फोन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. व्यास सरांकडे नंबर आहे किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप करा की सर ही अडचण आहे. पण प्लीज करा, कारण तुम्हाला ही संधी मिळालेली आहे आणि या संधीचं सोनं करून घ्या. काहीच दिवस राहिले, कृपया स्टडी करा. जास्तीत जास्त स्टडी करून जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुम्हाला एक चांगलं कॉलेज, अतिशय चांगलं कॉलेज तुम्हाला मिळेल. तर तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तुमच्या एक्झाम करता आणि तुमच्या अभ्यासाकरता देखील, कारण आत्तापासून खऱ्या अर्थाने तुम्हाला अभ्यास करावा लागेल. पावसाळा सुरू आहे, स्वतःची तब्येत सांभाळा. काही काढे घ्या प्यायला, काढे प्या जेणेकरून म्हणजे जसं की नेहमी मी सांगतोय की चहा न पिता तुम्ही चहाऐवजी गूळ, बघा हे लक्षात घ्या, कारण आता सध्या तुम्हाला तब्येत सांभाळायची आहे, कारण कोरोनाचं भीती आहे सगळीकडे. तर तुम्ही स्ट्रॉंग असाल तर काही होत नाही आहे. चहाऐवजी मिरी, दालचिनी, त्याच्यामध्ये आलं किसलेलं असलं तर चालतं, बरोबर आहे. लवंग टाका आणि गूळ टाका. एक पाणी उकळा, चांगलं पाणी उकळून त्याच्यामध्ये काही चहापूड नाही, काही टाकायची नाही. आणि हे जे आहे आलं, मिरी, म्हणजे एका व्यक्तीसाठी थोडंसं आलं, 2 मिरी, 3 लवंगा आणि छोटंसं दालचिनीचं खांड आणि गूळ. अशा प्रमाणे या प्रमाणात तुम्ही 5 जणांचं, 6 जणांचं, 10 जणांचं घरात करत असाल तर त्या पद्धतीने सुंदररित्या तो उकळून काढा पीत जा चहाऐवजी. तुमची तब्येत पण चांगली राहील, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सर्दी, खोकला, ताप वगैरे काही येणार नाही आहे. आणि स्टडी करता तुम्ही मजबूत बनाल आणि आशा करतो की तुम्ही खूप सुंदररित्या तुमची CETची जी एक्झाम आहे ती क्रॅक कराल चांगल्या पद्धतीनं आणि तुमचं त्याचबरोबर कॉलेजचं नाव कराल. थँक्यू व्हेरी मच.